डिलिव्हरीनंतर पाणी कमी पिलं पाहिजे का? जास्त पाणी पिल्यानं पोट वाढतं का? नमस्कार, मी डॉक्टर राहुल सांगोलकर, स्त्रीरोग तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन, सांगली. डिलिव्हरीनंतर बाळंतीण स्त्रीला घरातली सिनियर मंडळी बऱ्याचदा सल्ला देतात की पाणी कमी पिलं पाहिजे, दिवसातून 1 किंवा 2च ग्लास पाणी पिलं पाहिजे. तर यात काही तथ्य आहे का? बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं की पाणी जास्त पिल्यामुळे पोटामध्ये वात शिल्लक राहतो, पोट वाढतं. तर याचं मागचं तथ्य आपण जाणून घेऊ. डिलिव्हरीनंतर हायड्रेशन मेंटेन करणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे दिवसाला 10 ते 12 ग्लास पाणी पिणं 100% आवश्यक आहे. भरपूर पाणी पिल्यानं बाळाला जे ब्रेस्ट मिल्क तयार व्हायला पाहिजे तेही चांगल्या पद्धतीनं बनतं, युरिन इन्फेक्शन होत नाही, आईला पोट साफ व्हायला मदत होते व शरीर प्रॉपरली हायड्रेटेड राहतं. त्यामुळं बेसिक हायड्रेशनसाठी 2 ते 2.5 लिटर म्हणजे अंदाजे 10 ते 12 ग्लास पाणी पिणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही डिलिव्हरीनंतर काही दिवस कोमट पाणी पिऊ शकता व त्यानंतर नॉर्मल पाणी प्यायला काही हरकत नाहीये. फक्त फ्रीजमधलं थंड पाणी किंवा इतर थंड पदार्थ घेणं टाळा. त्यामुळं हायड्रेशन खूप महत्वाचं आहे. पाण्याचं प्रमाण वाढवा आणि हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या सिनियर मंडळीला पण नक्की दाखवा. धन्यवाद.